लिस्टमध्ये त्यांचे मेथड्सला एक एक करून अंडरस्टँड करून घेऊ. जसे स्ट्रिंग आता आता जसं आहे तसंच बस. ठीक आहे. लिस्ट मेथड्सला आता अंडरस्टँड करू आणि समजून घेऊ की कशा पद्धतीने लिस्ट मेथडची वर्किंग चालणार. सो स्ट्रिंगमध्ये आपण व्हेरियस मेथड्स बघितले. स्ट्रिंगमध्ये आपण जवळजवळ 30 मेथड्स तुम्हाला मी काय केले शो केले होते. सेम तसेच आपल्याकडे लिस्टमध्ये पण मेथड्स आहेत. ठीक आहे. लिस्टमधले मेथड्स आपण काय करू आता अंडरस्टँड करू. पण चला लिस्टकडे जाण्या अगोदर अजून एक स्टेटमेंट लिस्टबद्दल मी काय करतोय आता तुम्हाला मांडतो. लिस्ट मेथड समजण्याच्या पहिले हा स्टेटमेंट पण अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे. जसे आतापर्यंत मी तुम्हाला जे जे फंक्शन्स लिस्टबद्दल एक एक करून सांगत आलो. पहिल्यांदा सांगितलं लिस्टची डेफिनेशन बिल्ट इन डेटा टाईप आहे. असं डेटा टाईप आहे पायथनमध्ये जो की कलेक्शन ऑफ डेटाच्या फॉर्ममध्ये डेटाला काय करतोय सेव्ह करून घेतो. मग सिक्वेन्स ऑफ मल्टिपल डेटा असतो. प्रत्येक डेटा सेपरेटेड बाय कॉमा आहे आणि कोणतं पण डेटा टाईपचा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करणं अलाउड आहे. मल्टिपल डेटा तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. डुप्लिकेट डेटा देखील अलाउड आहे. ते पण तुम्हाला मी इथं स्टेटमेंट दिलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला दिलं लिस्ट इज अन ऑर्डर डेटा टाईप इन पायथन. सो असे वेगवेगळे स्टेटमेंट्स तुम्हाला दिले. सेम त्याच्याच मधलं अजून एक स्टेटमेंट आहे लिस्टमध्ये की तुमचा जो लिस्ट आहे तो एक म्युटेबल डेटा टाईप आहे. लिस्ट इज अन लिस्ट काय तुमचं एक म्युटेबल डेटा टाईप आहे पायथनमध्ये. स्ट्रिंग काय होतं तुमचं म्युटेबल होतं का इम्युटेबल होतं. इम्युटेबल होता. म्हणजे एकदा जी स्ट्रिंग तुमची क्रिएट झाली ती स्ट्रिंगला परत तुम्ही काय करणार नाही म्हणजे चेंज होऊ शकत नाही. एकदा जी स्ट्रिंग तुमची क्रिएट झाली पायथनमध्ये तुम्ही एक जी पण स्ट्रिंग तुम्ही क्रिएट करताय 2 कोट्सचा यूज करून तुम्ही स्ट्रिंगला क्रिएट करताय. त्या 2 कोट्सच्या आतमध्ये तुम्ही डेटाला पुट करताय. त्या डेटा एकदा जो पुट झाला त्याला परत चेंज होण्याचे चान्सेस नाही. म्हणजे ओरिजिनल स्ट्रिंग तुमची कधीच चेंज होणार नाही. एकदा जी क्रिएट केली ती परमनंट झाली त्या पायथनमध्ये. त्याच्यानंतर त्याला चेंज करणं पॉसिबल नाही आहे. पण लिस्ट आपलं काय एक म्युटेबल डेटा टाईप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इझिली ओरिजिनल लिस्टला तुम्ही चेंज करू शकता. एकदा तुम्ही जी लिस्ट बनवली त्या लिस्टमध्ये पाहिजे तसे चेंजेस तुम्ही करू शकता. सो त्यालाच आपण म्हणतो लिस्ट इज अ म्युटेबल डेटा टाईप इन पायथन. त्याचा अर्थ काय की लिस्टच्या आतमधला जो डेटा आहे लिस्टच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल डेटा पुट करताय त्या सगळ्या डेटाला आपण काय करू शकतो चेंज करू शकतो. ठीक आहे. कसं लिस्ट म्युटेबल आहे कसं तुमचं ओरिजिनल लिस्टच चेंज होतीये त्यांना पण समजून घ्या व्यवस्थितपणे. आता लिस्ट मेथड्स मध्ये पुढे जाऊ. पहिला मेथड तुमच्या समोर आता मांडतोय लेंथ फंक्शनच. पहिले सुरुवात करू आपण त्यांनीच. लेंथ फंक्शन काय. लेंथ फंक्शन काय करणार बेसिकली. लेंथ फंक्शन तुमच्यासाठी डेटा कॅल्क्युलेट करणार. हां त्या लिस्टमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याचा एक काउंट तुम्हाला काढून देणार आहे. ठीक आहे. चला लिस्ट घेऊ आपण. वरचीच लिस्ट घेऊ आपली. लिस्टला कॉपी केलंय. लिस्ट कॉपी केली आहे. लिस्टला इथं पुट करतो आणि सुरुवात करू आपण. सगळ्यात पहिले लेंथ फंक्शनला आपण काय करणार आहे अप्लाय करणार आहे. प्रिंट करू. प्रिंट स्टेटमेंटच्या आतमध्ये लेंथ फंक्शनला पुट करतोय आणि त्या लेंथ फंक्शनच्या आतमध्ये काय पास करणार मी व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल एल नावाचं व्हेरिएबल. काय एल नावाच्या व्हेरिएबलमध्ये लिस्ट आहे बरोबर. सो त्या लिस्टमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याचा पायथन मला काय करणार आहे काउंट देणार. सो चेक करू काय काउंट येतोय. काय आलेले 8 काउंट तुम्हाला इथं शो होते. सो बघू आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सो टोटल 8 डेटा तुमचा काय या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याचा इझिली आपण इथं काय केलेले काउंट कॅल्क्युलेट केले. नेक्स्ट मेथड आपण घेऊ. लिस्टमध्ये सेकंड मेथड आपण आता स्टडी करू. पहिल्यांदा बेसिक लेंथला अंडरस्टँड करा. आता आपण नेक्स्ट अपेंड मेथडकडे जाणार आहे. अपेंड मेथडकडे आपण स्टडी करणार आहे. लिस्टमधली सेकंड मेथड आहे अपेंड मेथड. काय
अपेंड मेथड काय सांगते, बेसिकली अपेंड मेथड कशासाठी यूज केला जाणार आहे, डेटा ऍड करण्यासाठी. तुम्ही अपेंड मेथडचं यूज करून डेटाला ऍड करू शकतात तुमच्या लिस्टमध्ये. चला काय होणार आहे, अपेंड मेथडला डेटा ऍड होणार आहे तुमच्या लिस्टमध्ये आणि एकच डेटा तुम्ही ऍड करू शकतात, एक सिंगल डेटा तुम्ही ऍड करू शकतात आणि ते पण तुमचा जो डेटा आहे तो एंडिंगला जाऊन काय होणार आहे, तुमचा ऍड होणार आहे. कुठं ऍड होणार आहे, एंडिंगला जाऊन तुमचा डेटा काय होणार आहे, ऍड होणार आहे. चला आता सगळ्यात पहिले कसं इम्प्लिमेंट करायचं मेथड. आता आपण डायरेक्टली ओरिजिनल लिस्टमध्ये तुमचा डेटा कसा ऍड होतोय ते तुम्ही इथं बघणार आहे, कारण लिस्ट जो आहे तो तुमचा म्युटेबल डेटा आहे. सो त्या केसमध्ये डायरेक्ट तुमची ओरिजिनल जी लिस्ट आहे ना तीच तुमची काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो चेक करा. चला अपेंड मेथडला अप्लाय करण्यासाठी आपल्याकडं व्हेरिएबलचं नाव सेम सिंटॅक्स आपण परत फॉलो करणार आहे, जे तुम्हाला मी स्ट्रिंगमध्ये सांगितलं होतं. कोणती पण मेथड्स एखाद्या डेटावरती जर का अप्लाय करायचं असेल तर काय करणार तुम्ही, सगळ्यात पहिले व्हेरिएबलचं नाव लिहिणार, व्हेरिएबल नेम. कोणतं व्हेरिएबल नेम लिहिणार, इथं तुम्ही एल लिहिणार, कारण एल मध्ये तुमचा डेटा आहे. लिस्ट डेटा कुठं प्रेझेंट आहे, एल नावाच्या व्हेरिएबलमध्ये प्रेझेंट आहे. सो तुम्ही व्हेरिएबलचं नाव लिहिणार, डॉट करणार. डॉट केल्यानंतर तुम्ही काय अप्लाय करणार, मेथड नेम. मेथड नेम तुम्ही इथं काय करणार, अप्लाय करणार. कोड. चल आता व्हेरिएबलचं नाव काय, एल डॉट अपेंडला मी इथं काय करणार, त्याच्यावरती अप्लाय करणार अपेंड. आणि अपेंडच्या आतमध्ये हा जो अपेंड मेथड आहे त्याचे जे 2 राऊंड ब्रॅकेट्स आहेत त्या 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, तुमचा डेटा इथं पास करणार. काय पण पास करू शकता, कोणता पण डेटा टाईप अलाउड आहे कारण लिस्टमध्ये. सो तुम्हाला जो डेटा इथं पास करायचा आहे ते डेटा तुम्ही इथं काय करू शकता, पास करू शकता. एखाद्याला आपलं नाव ऍड करायचं आहे, तुम्ही तुमचं देखील इथं नाव देखील इथं काय करू शकता, फिल करू शकता. आता मी जेव्हा प्रिंट करणार, आता प्रिंट कोणाला करणार, मी नुसतं एलला प्रिंट करणार. आता मी काय करतोय, लिस्टला प्रिंट करतोय. माझी लिस्ट कोणती आहे, ही लिस्ट आहे. पण या लिस्टमध्ये आता काय होणार आहे, पहिले डेटा अपेंड होणार, म्हणजे डेटा पहिले ऍड केला जाईल. कुठं ऍड केलं जाईल, एंडिंगला ऍड केलं जाईल आणि ती लिस्ट माझ्यासमोर इथं काय असेल, आता प्रेझेंट असेल. कशा पद्धतीने माझं नाव एंडिंगला जाऊन तो काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. आता इथं मल्टिपल डेटाला तुम्हाला काय नाही करायचंय, पास नाही करायचं. सपोज मी काय करतोय, अजून एक सेमच तसंच डेटा काय करतोय, पास करतोय. बघून घ्या काय देते पायथन मला, कारण एक सिंगल डेटाच तुम्ही काय करू शकता, तिथं पास करू शकता. एक सिंगल डेटाच तुम्ही काय करू शकता, पास करू शकता. नेक्स्ट मेथड आहे, तिसरी मेथड आहे एक्सटेंड मेथड. एक्सटेंड मेथड आहे. एक्सटेंड मेथडचं वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे, हा एक पेक्षा जास्त डेटा तुमचा ऍड करणार आहे आणि ते पण एंडिंगलाच ऍड करणार आहे. सेम डेफिनेशन आहे परत, फक्त मल्टिपल डेटा. इथं सिंगल डेटा होतं, इथं मी काय पुट केलं, आता मल्टिपल डेटा. एक पेक्षा जर का जास्त डेटा असेल तर ते तुमचं इथं काय होऊ शकतो, ऍड होऊ शकतो. चला एल डॉट. आता एक्सटेंड मेथडला तुम्ही राईट करणार आणि त्या एक्सटेंड मेथडच्या आतमध्ये तुम्ही सिंगल डेटा पास करू शकता किंवा तुम्ही इथं मल्टिपल डेटा देखील इथं पास करू शकता. चला आता मल्टिपल डेटा कसं पास करायचं ते पण समजून घ्या. मल्टिपल डेटा आता कशा पद्धतीने पास करायचं ते समजून घ्या. मल्टिपल डेटाला कशा पद्धतीने पास करायचं, मल्टिपल डेटा पास करताना तुम्हाला लिस्टच्या फॉर्ममध्येच पास करावं लागेल. म्हणजे की कसं, इथं मी काय पुट करणार, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये हा सगळा डेटा काय करणार, जाऊ देणार. काय अशा पद्धतीने कन्सेप्ट समजतोय. काय लिहिलंय, एल डॉट एक्सटेंड आणि मग हा तुमचा पहिला डेटा आहे, हा तुमचा दुसरा डेटा आहे. हा कधी पण मेथडच्या आतमध्ये
कॉमा करून डायरेक्टली दुसरा डेटा पास नका करू. एक पेक्षा जास्त डेटा आहे तर त्याला एक्सटेंड मेथडच्या आतमध्ये लिस्ट फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचंय, पास करायचं. कोणत्या फॉर्ममध्ये, लिस्ट फॉर्ममध्ये. तर या लिस्टमध्ये किती डेटा आहे आता, 2 डेटा आहे, म्हणजे मल्टिपल डेटा म्हणू शकतो मी याला, कारण सिंगल डेटा नाही आहे. आता किती डेटा आहे, मल्टिपल डेटा आहे. सो मी काय करणार इथं, याला आता प्रिंट करणार. आता माझ्या लिस्टमध्ये काय काय असेल, सगळ्यात पहिले हा माझी ओरिजिनल लिस्ट आहे. हा डेटा तर सगळं माझं प्रेझेंट असणारच आहे. त्याच्यामध्ये पहिले माझं नाव सुद्धा देखील ऍड होणार आहे. त्याच्यानंतर काय ऍड होईल, अजून हॅलो पण ऍड होईल आणि वर्ल्ड सुद्धा काय होणार त्याच्यामध्ये ऍड होणार. आलं लक्षात येते कशा पद्धतीने आता मल्टिपल डेटा तुमचा ऍड होणार. अपेंड आणि एक्सटेंड मधलं डिफरन्स समजा. अपेंड मध्ये एक सिंगल डेटाच ऍड करू शकतात ऍट ए टाइम, आणि एक्सटेंड मध्ये एक पेक्षा जास्त डेटा लिस्ट मध्ये तुमचा ऍड होतो. हा सेम, ही चुकी कधीच करू नका. हा सेम डेटा जर का मी इथून पिक केला आणि कुठं गेलो, परत खाली आलो, एल डॉट काय करतोय मी आता, अपेंड करतोय, आणि त्या अपेंडच्या आतमध्ये काहीतरी असं डेटा काय करतोय, पास करून देतो. हां चल आता काय करणार मी, प्रिंट करणार. काय प्रिंट करणार, एल ला प्रिंट करणार, कोड रन करणार. काय झालं बघ, डेटा कशा पद्धतीने ऍड झाला. वरती एक्सटेंडनी डेटा कसा ऍड केला होता बघा, हॅलोला एक सेपरेट डेटा म्हणून ऍड केला, वर्ल्डला एक सेपरेट डेटा म्हणून ऍड केला, पण इथं अपेंडनी काय केला, पूर्ण लिस्ट एक डेटा म्हणून ऍड करून दिलेली. इथं बघा लिस्टच्या आतमध्ये तुमची लिस्ट क्रिएट झालेली. ऑब्झर्व करा नीट बघा. तर लिस्टच्या आतमध्ये काय झालेलं आहे, एक लिस्ट क्रिएट केलेली, आणि पायथननी हा सगळा डेटा एक सिंगल डेटा म्हणून काय केलेलं आहे, तुमचा ऍड करून दिलेलं. पायथनमध्ये जर का मी या लिस्टला आता इंडेक्सिंग केली, या लिस्टला जर का मी इंडेक्सिंग केली, तर या ॲपलला कोणता नंबर भेटणार, 0, मँगोला 1, इथं 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता या पूर्ण लिस्टला काय भेटेल, 11 इंडेक्स नंबर तुमचा प्रोव्हाइड केला, कारण तो लिस्टमध्ये एक सिंगल डेटा म्हणून. हे गोष्ट लक्षात घ्या, हा लिस्टमध्ये हा पूर्ण एक डेटा आहे, हा लिस्ट एक पूर्ण डेटा आहे तुमचं, आणि त्या डेटाला तो पूर्ण एक 11 इंडेक्स नंबर काय केलं जाईल, तुमचं प्रोव्हाइड केलं जाईल. सो अपेंडला अशा पद्धतीसाठी यूज करूच नका. त्या केसमध्ये तुमचा काय होणार आहे, 2 वेगवेगळा डेटा सेव्ह नाही होणार, तर पूर्ण एक लिस्ट एक डेटा म्हणून तिथं सेव्ह करून देणार. लक्षात येते. अपेंडला कधी यूज करायचं, जेव्हा सिंगल डेटा तुमच्याकडे फक्त स्टोअर करण्यासाठी, एकच डेटा तुम्हाला लिस्टमध्ये स्टोअर करायची, आणि त्या सिंगल डेटाला डायरेक्टली पास करा. एक्सटेंड मेथड कधी यूज करायची, जेव्हा तुमच्याकडे मल्टिपल डेटा आहे त्याला तुम्हाला स्टोअर करायचं, आणि तो मल्टिपल डेटा एक्सटेंडमध्ये कसं पास करायचं, लिस्टच्या फॉर्ममध्ये पास करायचं. पहिले लिस्ट क्रिएट करायची आणि मग त्याच्या आतमध्ये त्या डेटाला पास करायचं. अपेंडमध्ये लिस्ट क्रिएट नका करू, अपेंडमध्ये लिस्ट क्रिएट नका करू. अपेंडमध्ये जर का लिस्ट क्रिएट केली तर पायथन एरर नाही देणार. पायथन काय करणार, त्या पूर्ण लिस्टला पिक करणार आणि एक डेटा म्हणून त्याला, पूर्ण लिस्टला एक डेटा म्हणून त्या लिस्टच्या आतमध्ये स्टोअर करून द्या. कन्सेप्ट समजतोय. नेक्स्ट आहे तुमची इन्सर्ट मेथड. नेक्स्ट आहे इन्सर्ट मेथड. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, इथं जो अपेंड आणि एक्सटेंड आहे तो नेहमी डेटाला कुठं घेऊन ऍड करतोय, एंडिंगलाच ऍड करून देतोय. पण इन्सर्ट मेथड काय करणार, तुम्ही जो स्पेसिफिक इंडेक्स नंबर सांगणार ना, त्या स्पेसिफिक इंडेक्स नंबरवरती डेटाला ऍड करणार. समजतोय. आतापर्यंत तुमचं अपेंड आणि एक्सटेंड काय करत होतो, डेटाला एंडिंगला ऍड करत होतो लिस्टमध्ये, पण आता इन्सर्ट मेथड काय करणार, एक स्पेसिफिक इंडेक्स नंबरवरती डेटाला ऍड करणार. सपोज तुम्ही म्हटले की डेटा कुठं पाहिजे तुम्हाला, कुठं तरी स्टार्टिंगलाच पाहिजे. सो स्टार्टिंगमध्ये डेटा येण्यासाठी इंडेक्स नंबर काय असतो, स्टार्टिंग डेटाचा 0. सो तुम्ही इंडेक्स नंबर काय पास करणार, तिथं 0. पण पायथन त्या 0 इंडेक्स नंबरवरती डेटाला पुट करणार. नवीन जो डेटा आहे, जो नवीन डेटा आहे त्या 0 इंडेक्स नंबरवरती पुट करणार. मग आता ऑलरेडी 0 इंडेक्स नंबरवरती डेटा आहे ना, ऑलरेडी 0 इंडेक्स नंबरवरती डेटा आहे. मग पायथन काय करतो, जो ऑलरेडी डेटा तिथं प्रेझेंट असतो त्याला पुढं शिफ्ट करतो. त्याला पुढं शिफ्ट करणार. लक्षात येते. ऍपल कुठं जाणार, तुमचं पुढं जाणार. मग ऍपलचा इंडेक्स नंबर काय होईल, आता 1 होईल. डॉट
इन्सर्ट. आता इन्सर्टच्या आतमध्ये दोन गोष्टी पास करायचे. पहिले पास करायचं इंडेक्स नंबर. हां, मी काय सांगतोय, 0 इंडेक्स नंबरवरती डेटाला ॲड करा. आणि कोणतं डेटा ॲड करायचं आहे मला, सपोज ऑरेंज, काय अशा पद्धतीने. समजतंय? 0 इंडेक्सवरती आता काय ॲड करा, ऑरेंजला ॲड करा. प्रिंट करू आपण. काय प्रिंट करणार आपण, एलला प्रिंट करून बघू काय होतंय. आलं तुमचं ऑरेंज. ऑरेंज कुठं आला आता, सुरुवातीला आलं. आता काय एंडिंगला त्यांनी डेटा ॲड नाही केला. लक्षात येतोय? आता डेटा कुठं ॲड झाला तुमचं, ऑरेंज, सुरुवातीला डेटा ॲड झाला. सो इथं तुम्ही स्पेसिफिक इंडेक्स नंबर, कोणता इंडेक्स नंबर द्या, 5 द्या, 6 द्या. हां, 6 इंडेक्स नंबर म्हटल्यावरती कुठे येईल डेटा, हा तुमचा 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो जिथं 63.2 आहे त्याच्या जागेवरती काय येईल आता, ऑरेंज येईल. आणि तुमचं 63.2 कुठं शिफ्ट होईल, पुढच्या इंडेक्स नंबरवरती शिफ्ट होईल. लिहून घ्या, लेंथ, अपेंड, एक्सटेंड आणि इन्सर्ट. अपेंड, एक्सटेंड आणि इन्सर्ट हे तिन्ही पण डेटाला ॲड करण्यासाठीच यूज केले जातात. अपेंड पण, एक्सटेंड पण आणि इन्सर्ट पण डेटाला ॲड करण्यासाठी यूज केले जातात. पण वर्किंग तिघांची पण वेगवेगळी. अपेंड एकच डेटा ॲड करणार आणि ते पण एंडिंगला ॲड करणार. एक्सटेंड एकपेक्षा जास्त ॲड करणार डेटा, पण ते पण एंडिंगलाच ॲड करणार. इन्सर्ट सुद्धा देखील डेटाला ॲडच करणार, पण तुम्ही जो स्पेसिफिक इंडेक्स नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ॲड करणार. लक्ष द्या. आता नेक्स्ट मेथड आहे रिमूव्ह मेथड. सर रिमूव्ह मेथड काय करणार, डेटाला डिलीट करण्यासाठी आता आपण यूज करणार.
डिलीट करण्यासाठी, म्हणजे रिमूव्ह मेथड काय करणार, एखादा स्पेसिफिक डेटा तुमच्या लिस्टमधून काय करून टाकणार, डिलीट करून टाकणार, म्हणजे की रिमूव्ह करून टाकणार. सो त्या केसमध्ये सगळ्यात सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, एल डॉट रिमूव्ह मेथडच्या आतमध्ये पास करा कोणता डेटा तुम्हाला बेसिकली रिमूव्ह करायचं आहे. सो मी इथं काय करतोय, हा डेटा मी इथं ॲड केलं होतं त्यालाच परत काय करतोय, रिमूव्ह करतोय. सो प्रिंट काय करणार मी इथं एल करणार. तुम्ही चेक करू शकतात कशा पद्धतीने तुमचा डेटा रिमूव्ह होईल. पायथन काय करतोय या मेथडमध्ये, जो डेटा तुम्ही पास केलेला आहे रिमूव्ह मेथडच्या आतमध्ये त्या डेटाला पिक करतोय आणि पूर्ण लिस्टमध्ये जाऊन सर्च करतो, बरोबर ना. जिथं त्याला तो डेटा सापडला तिथून तो डेटा काय करणार आहे, रिमूव्ह करणार. चला वरची लिस्ट बघा, ही जी वरची लिस्ट प्रिंट झालेली त्याच्यामध्ये हा डेटा प्रेझेंट होता आहे, हां, पण खालच्या लिस्टमधूनच सेम तो डेटा काय झालेला आहे, माझं नाव इथं रिमूव्ह झालेलं आहे, म्हणजे सक्सेसफुली डिलीट झालेलं आहे लिस्टमधून. नेक्स्ट व्हेरिएशन बघू आपण आता, की जेव्हा मी रिमूव्ह मेथडला यूज करतोय आणि त्याच्या आतमध्ये डेटाला पास करत नाही, सो त्या केसमध्ये पायथन मला काय देतोय, एरर देतोय. सो जेव्हा पण तुम्ही रिमूव्ह मेथडला यूज करणार तेव्हा त्याच्या आतमध्ये डेटा पास करणं काय कंपल्सरी. जर का पास नाही केलं तर तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार. सो हा पॉईंट नोट डाऊन करा. रिमूव्ह मेथडमध्ये रिमूव्हचं सिंटॅक्स कसं आहे, रिमूव्ह त्याच्या आतमध्ये डेटाला पास करा, पायथन जाणार डेटाला सर्च करणार, बरोबर, डेटा सापडला तर त्याला काय करणार, तो रिमूव्ह करणार. तिसरी केस त्याच्यामध्ये आहे रिमूव्ह. सपोज मी ह्याच्या आतमध्ये काही असं डेटा देतोय, ठीक आहे, जो की प्रेझेंट नाही आहे. आता मी काय करतोय, आता कोणता डेटा देतोय, प्रिंट करणार आहे मी काय, एलला, हां, हा डेटा ग्रेप्स. पायथन काय करणार, परत डेटाला पिक करणार आणि पूर्ण लिस्टमध्ये सर्च करणार ग्रेप्स कुठं प्रेझेंट आहे का. जर का त्याला ग्रेप्स सापडला तर तो काय करणार, रिमूव्ह करून टाकणार. पण जर का त्याला ग्रेप्स नाही सापडला, सो त्या केसमध्ये मग पायथन काय करतोय बघा, एक्स नॉट इन लिस्ट. समजतोय. तर दोन केसेस आहे ज्याच्यामध्ये रिमूव्हमध्ये तुम्हाला एरर भेटण्याचे चान्सेस आहे. सो दोन्ही केसेस व्यवस्थित नोट डाऊन करा. रिमूव्ह मेथड डेटा सर्च करणार, सगळ्यात पहिले रिमूव्ह मेथड डेटाला सर्च करणार, तो जर का डेटा सापडला तर त्याला डिलीट करून टाकणार, रिमूव्ह करून टाकणार ओरिजिनल लिस्टमधूनच. आणि जर का डेटा नाही सापडला तर एरर येणार. जर का तुम्ही डेटा पास नाही केला तरी सुद्धा काय येणार, तुम्हाला एरर येणार. नेक्स्ट आहे तुमच्यासाठी पॉप मेथड. पॉप मेथडमध्ये इंडेक्स नंबर प्रोव्हाइड केले जातात. तुम्ही स्पेसिफिक इंडेक्स नंबरला देखील इथं प्रोव्हाइड करू शकतात आणि त्याच्या आतमधून तुम्ही काय करू शकता, डेटाला रिमूव्ह करू शकता. इंडेक्स नंबर म्हणजे मी आता कोणता इंडेक्स नंबर इथं पास केले, 0 इंडेक्स नंबर. सो पायथन काय करणार, लिस्टमध्ये 0 इंडेक्स नंबरवरती जो पण डेटा असेल त्याला काय करणार, तो डिलीट करणार. सो रिमूव्ह मेथड बेसिकली डेटाला घेतो आणि पॉप मेथड दोघांचं वर्किंग सेम आहे. रिमूव्हचं पण आणि पॉपचं पण, डेटा डिलीट करणं. पण रिमूव्हमध्ये काय पाहिजे, डेटा पाहिजे, ओरिजिनल डेटा पाहिजे. आणि पॉपमध्ये काय पाहिजे, इंडेक्स नंबर पाहिजे. पॉपमध्ये काय पाहिजे, इंडेक्स नंबर पाहिजे. सो आता आपल्या करंट ह्याच्यामध्ये ऑरेंज काय 0 इंडेक्स नंबरवरती आपण सेट केलं होतं इन्सर्ट करताना. सो इथं चेक करा. आता खालच्या लिस्टमध्ये ऑरेंज डेटा तुमचा काय झाला, सक्सेसफुली रिमूव्ह झालेले लिस्टमध्ये.
आता आपण ऑरेंज पास नव्हतं केलं, आपण काय पास केलं होतं, 0 पास केलं. 0 काय बेसिकली, तो काय डेटा नाही सर्च करत, तो काय डेटाला सर्च नाही करणार, तो इंडेक्स नंबरला सर्च करणार. आणि ज्या इंडेक्स नंबरवरती जो पण डेटा असेल त्याला तो काय करणार, पॉप करणार. चल एल डॉट काय करतोय, पॉप करतोय. आणि आता पॉपच्या आतमध्ये काहीच डेटा काही नाही करत आहे, पास नाही करत आहे. आणि आता काय करणार मी, प्रिंट करणार कुणाला, एल. काय होतंय आता, जी लिस्ट आहे ते तुमच्या समोर प्रेझेंट आहे. पण काय दिसतंय तुम्हाला, काय ऑब्झर्व होतंय त्याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही इंडेक्स नंबर पास नाही करणार पॉप मेथडमध्ये, जेव्हा पण तुम्ही इंडेक्स नंबर पास नाही करणार, तर बाय डिफॉल्ट पायथन माहिती काय करतो, जो शेवटचा डेटा असतो त्याला रिमूव्ह करून टाकतो. लक्षात येतोय, इथं मी इंडेक्स नंबर पास केलं होतं, तर पायथननी तो इंडेक्स नंबर सर्च केला लिस्टमध्ये आणि त्याच्यावरचा डेटा रिमूव्ह केला. इथं मी इंडेक्स नंबरला पास नाही केलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता वरच्या लिस्टमध्ये, याच्याच वरच्या लिस्टमध्ये शेवटचा डेटा कोणता आहे, हा आहे पूर्ण हॅलो वर्ल्ड, बरोबर, एक पूर्ण लिस्ट आहे. त्या लिस्टला काय केलं पायथननी, डिलीट करून टाकलं. बरं, सो पॉप मेथडमध्ये जेव्हा पण तुम्ही इंडेक्स नंबर पास नाही करणार, तेव्हा बाय डिफॉल्ट पायथन काय करणार, शेवटचा डेटा तुमचा रिमूव्ह करणार. सो हा पॉईंट नोट डाऊन करा. इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. परत आता पॉपमध्ये सपोज मी देतोय 100, ठीक आहे, 100 आणि प्रिंट करणार आहे एल, काय प्रिंट करणार आहे एल. आता 100 इंडेक्स नंबर आहे का प्रेझेंट, नाही. तर त्या केसमध्ये पायथन काय देणार मला, बघू चला, तो काय देणार, एरर पॉप इंडेक्स आउट ऑफ रेंज, म्हणजे अशी कोणती इंडेक्स नंबर प्रेझेंटच नाही. सेम अशी इंडेक्स नंबर पण नाही आहे. आणि सपोज मी इथं दिलं माझं नाव, हां नाही, आता बघा काय करतोय तो, काय दिलंय परत त्यांनी, एरर दिले. सो तुम्ही असं कोणताही डेटा इथं पास नाही करू शकत, हा पहिला पॉईंट. आणि एखादा इंडेक्स नंबर सपोज तुम्ही पासही केला आणि तो जर का आउट ऑफ द रेंज असेल तरी पण काय येणार तुम्हाला, एरर येणार. सो 2 केसेस आहे एररच्या याच्यामध्ये, ते नोट डाऊन करा. पहिले आउट ऑफ द रेंज इंडेक्स, आणि दुसरं तुम्ही कोणताही डेटा नाही देऊ शकत पॉपमध्ये. तुम्ही कोणता डेटा देणार, इंडेक्स नंबरच तुम्ही पास करू शकता फक्त. आणि तो इंडेक्स नंबर पण जर का आउट ऑफ द रेंज असेल तरी पण एरर आहे. पॉईंट नोट डाऊन करा व्यवस्थितपणे, रिमूव्ह मधले पण आणि पॉप मधले पण. जेव्हा तुम्ही असा इंडेक्स नंबर पास करणार जो प्रेझेंटच नाही, म्हणजे आउट ऑफ द रेंज झाला तेव्हा एरर येईल. आणि दुसरं तुम्ही असं कोणत्याही पॉपमध्ये डेटा नाही पास करू शकत, म्हणजे जसं मी तर काय पास केलं, माझं नाव पास, सो त्याला पण तो काय देणार एरर. कारण पॉपमध्ये काय पाहिजे, फक्त इंडेक्स नंबर्सच पाहिजे. सो स्ट्रिंग डेटा तिथं अलाउडच नाही, दुसरं कोणतंच डेटा टाईप तिथं अलाउड नाही.
तुम्ही काय पास करणार, फक्त तिथं इंटिजर नंबर्स, आणि ते इंटिजर नंबर्स पण तुमचे इंडेक्स नंबर असले पाहिजे, कोणतं पण नंबर नाही. रिमूव्हमध्ये डेटा पास करणं कंपल्सरी, डेटा पास नाही केलं तर एरर आहे. आणि जर का एखादा डेटा तुम्ही पास केलाय पण तो सापडलाच नाही तरी पण एरर आहे. पॉपमध्ये कधी एरर आहे ते समजा, रिमूव्हमध्ये कधी ते समजा. समजून घ्या, रिमूव्ह काय, पॉप काय, आणि सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. चल, नेक्स्ट मेथड आहे आपल्याकडे आता परत एकदा इंडेक्स मेथड. चल, इंडेक्स मेथड स्ट्रिंगमध्ये पण आपण इंडेक्स मेथडला स्टडी केलं होतं. स्ट्रिंगमध्ये आपण कशा पद्धतीने स्टडी केलं होतं की फाइंड आणि इंडेक्स मेथड असे दोन मेथड्स आपण तिथं काय केले होते, स्टडी केले होते. आठवतंय, फाइंड मेथड आणि इंडेक्स मेथड स्ट्रिंगमध्ये. सो त्याच्याच मधलं सेम मेथड आहे, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. पण काय करणार, इंडेक्स डेटाला सर्च करण्यासाठी हेल्प होणार. बरोबर, डेटा काय होणार तुमचं, सर्च होणार. सपोज मी इथं पुट करतोय काय 200 आहे का, 200 असं कोणतं डेटा आपल्या डेटा सेटमध्ये आहे. सो काय रिटर्न करणार इंडेक्स, आपल्याला इंडेक्स नंबर रिटर्न करणार. जाणार या 200 डेटाला सर्च करणार, पूर्ण लिस्टमध्ये सर्च करणार, आणि जिथं त्याला पहिल्यांदा सापडला, जिथं त्याला पहिल्यांदा तो डेटा सापडला तिथला इंडेक्स नंबर आपल्याला काय करणार, तो रिटर्न करणार. कोणत्या इंडेक्स नंबरवरती प्रेझेंट आहे, 3 इंडेक्स नंबरवरती. सो त्याचा इंडेक्स नंबर त्यांनी आपल्याला इथं प्रोव्हाइड केला. आता जर काय त्याच्यामध्ये असं काही मी पुट केलं जिथं डेटा सापडलाच नाही, तर मग काय होणार, काय होणार बघितलं होतं आपण. स्ट्रिंगमध्ये जर का डेटा सापडलाच नाही तर काय होणार, सेम इंडेक्स लिस्टमध्ये पण तोच होणार. मी इथं असं डेटा काहीतरी पुट केला जो डेटा सापडलाच नाही आपल्याला, तर काय 2 दिवसापूर्वी तर शिकलोय आपण ते कन्सेप्ट. काय होणार आहे ऑनलाईन मेंबर्स, एरर येईल ऑप्शन. आले, एरर आलेलं. फाइंड एक मेथड होता, आठवतोय फाइंड मेथड. फाइंड मेथडचं पण सेम वर्किंग होता, जो तुमच्यासाठी डेटा सर्च करायचा आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करायचा. जर का त्याला डेटा नाही सापडला तर तो काय द्यायचा, -1. फाइंड आणि इंडेक्स असे 2 मेथड स्ट्रिंगमध्ये आपण स्टडी केले होते. सेम तीच मेथड इथं आलेली, इंडेक्स मेथड. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक रेंज पण तुम्ही इथं देऊ शकतात. आठवतंय तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं याच्यामध्ये, हॅश करून इंडेक्सच्या आतमध्ये पहिले काय देणार तुम्ही, डेटा, कॉमा करून तुम्ही देणार स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर.
म्हणजे त्या तेवढ्या स्पेसिफिक रेंजमध्येच तो काय करणार, डेटाला सर्च करणार. अजून तुम्हाला याच्यामध्ये काय दाखवलं होतं, आर इंडेक्स. काय करतो आर इंडेक्स, थोडंसं लाऊड. संदेश आवाज ब्रेक होतो, एकदा परत, नाही तर टाईप कर. राईट टू लेफ्ट काय करणार, तुमचा डेटाला फाइंड करणार. आर इंडेक्स बाय डिफॉल्ट पायथन कसं सर्च करतोय लिस्टमध्ये, इथून जातोय तो ॲपल, इथून सर्च करणार. जिथं पहिल्यांदा डेटा सापडला त्याचा इंडेक्स नंबर देणार आणि सर्चिंग स्टॉप करणार, बरोबर ना. तोच 200 जर का या लिस्टमध्ये मी 100 वेळेस पण पुट केला तरी इंडेक्स नंबर मला कोणता येणार, याचाच इंडेक्स नंबर येणार, बरोबर ना. पण तोच आर इंडेक्सचा जर का मी यूज केलं तर आता सर्चिंग कुठून स्टार्ट करणार पायथन, ननपासून. इथं सपोज जर का मी इथं कुठंतरी 200ला पुट केला आता, तर मला इंडेक्स नंबर कोणता येईल जेव्हा मी आर इंडेक्सला यूज करणार. याचा जो पण इंडेक्स नंबर असेल 200चा, हां 0 1 2 3 4 5 6 7 8 इंडेक्स नंबर मला भेटणार. काय नाही भेटणार, काय भेटणार. हां मी आर इंडेक्सच विचारतो, राईट टू लेफ्ट काय इंडेक्स नंबर भेटणार. आर इंडेक्सचा अर्थ काय, डेटा इथून सर्च करायचा आणि इथं येऊन थांबायचं. आणि जेव्हा तुम्ही नॉर्मल इंडेक्सचा वापर करतात तेव्हा डेटा इथून सर्च करा आणि इथं येऊन थांबा. लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट. तुमच्यासाठी लेफ्ट टू राईट हाच आहे ना, असं जातं बरं. कन्सेप्ट समजतोय हे. हां नेक्स्ट आहे तुमच्यासाठी, चला पहिले एकदा तुम्हाला अजून एक कन्सेप्ट दाखवतो. तुम्ही असं कोणतं पण इथं यूज नाही करू शकत. सपोज फाइंड पण आहे, बरोबर ना. फाइंडचं पण वर्किंग सेमच आहे इंडेक्ससारखं, फक्त एररमध्ये फरक येतो. जर डेटा नाही सापडलं तर फाइंड काय करतो, -1 देतो. इंडेक्स काय देतो, एरर देतो. सो मी इथं काय करणार आहे, आता प्रिंट करणार. प्रिंटमध्ये मी काय करतो, एल डॉट काय करतोय, फाइंड करतो. हां फाइंडमध्ये काय देतो, आता 200 देतो परत. हां रन करू, स्किप करू. काय दिलं त्यांनी मला, ॲट्रिब्यूट एरर. आता ॲट्रिब्यूट एररला समजून घ्या. हां तो काय सांगतोय, लिस्ट ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट फाइंड, म्हणजे अशी कोणती मेथड लिस्टमध्ये अवेलेबलच नाही. सो असं गरजेचं नाही आहे की जो स्ट्रिंगमध्ये तुम्ही मेथड वापरलेली आहे ती सेम मेथड लिस्टमध्ये पण अवेलेबल असेल. काही मेथड्स जी लिस्ट तुम्ही स्ट्रिंगमध्ये स्टडी केले सेम ते लिस्टमध्ये पण आहे, पण काही मेथड्स, सगळे नाही म्हणते. काय म्हणतोय, काही मेथड्स तुमचे जे तुम्ही स्ट्रिंगमध्ये स्टडी केले ते लिस्टमध्ये पण प्रेझेंट आहे, त्यांचा यूज आहे त्याच्यामध्ये पण सेम वर्किंग आहे. पण सगळे मेथड्सला तुम्ही इथं यूज नाही करू शकत. आता जसं की फाइंड आहे, असं फाइंड मेथडला मी लिस्टवरती अप्लाय नाही करू शकत. फाइंड मेथड आहे पण ती कशावरती अप्लाय होणार, फक्त स्ट्रिंगवरती होणार. सो जसं इंडेक्स अशी मेथड आहे जी लिस्टवरती पण होणार आणि स्ट्रिंगवरती पण होणार. समजतोय हे, त्याच्या आतमधले हेच 2 व्हेरिएशन्स आता हे तुम्ही इम्प्लिमेंट करा, बरोबर ना. काहीच फरक नाही आहे कारण. आणि डेटा नाही सापडला तर तो पॉईंट नोट डाऊन करा, तुम्हाला काय भेटणार, एरर भेटणार इंडेक्समध्ये. सेम अजून एक अशीच मेथड आहे काउंट मेथड, जे की स्ट्रिंगमध्ये पण तुम्ही स्टडी केली होती आणि आता तुम्ही लिस्टमध्ये पण देखील तुम्ही काय करताय, स्टडी करताय. काउंट काय करणार, एक स्पेसिफिक डेटा तुमचं किती वेळा ऑकर आहे त्याचा काउंट घेणार. सो 200 आता किती वेळा प्रेझेंट आहे माझ्या लिस्टमध्ये, इथं आहे माझी लिस्ट, 2 वेळेस प्रेझेंट आहे. तुम्हाला काउंट काय आहे ना, आला 2. समजतोय. सो काउंट पण स्ट्रिंगमध्ये सेम होतं वर्किंग, इथं पण सेम. डेटा नाही सापडला तर 0 काउंट येणार. डेटा सापडला तर जो जितक्या वेळेस डेटा प्रेझेंट असेल पूर्ण लिस्टमध्ये तेवढं काउंट तुमच्या समोर असतं. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम सिंटॅक्स अवेलेबल आहे, जसं की काउंटमध्ये डेटा, परत स्टार्ट इंडेक्स आणि काय एंड इंडेक्स, म्हणजे स्पेसिफिक ह्याच्यामध्येच तुम्ही फाइंड आउट करा. सपोज आता मी ह्याच्यामध्ये दिलं 200मध्ये 0 आणि कॉमा करून दिलं मी 6. सो त्या केसमध्ये काय होईल, आता काउंट काय येणार, मला काय आलेलं आता,
अच्छा, लिस्ट डॉट काउंट. ओके, लिस्टमध्ये हा कन्सेप्ट तुमचा व्हॅलिड नाही आहे काउंटसाठी. स्पेसिफिक इंडेक्स आहे, एकदा ह्याला चेक करावं. इंडेक्स 6 पण तेच देतो. त्याच्यामध्ये व्हॅलिड काय अडचण. ठीक आहे, पण काउंटमध्ये नाही येतो बेसिकली. इंडेक्स काउंट दोन असे आपल्याकडे मेथड्स आहेत जे स्ट्रिंगमध्ये पण होते आणि आता लिस्टमध्ये पण आपण त्यांचं स्टडी करतो. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. काउंटमध्ये आपण स्ट्रिंगमध्ये ते कन्सेप्ट व्हॅलिड आहे जे स्टार्ट आणि एंड इंडेक्सचा आहे, पण लिस्टमध्ये तो डायरेक्टली शो करतो की लिस्ट डॉट काउंट. जेव्हा तुम्ही मेथड अप्लाय करतात तेव्हा त्याच्यामध्ये एक सिंगल डेटालाच पास करणं पॉसिबल. तो सिंगल डेटा जेव्हा पास होणार तो ॲक्च्युअल डेटाच असणार जो की सर्च केला जाणार. त्याच्यामध्ये काय अडचण नाही आली. इथं सक्सेसफुली कोड रन झाला स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स. आर इंडेक्स पण त्याच्यामध्ये तुमचं व्हॅलिड आहे. चे मेथड्स आहे आपल्याकडं आता. सॉर्ट मेथड काय पुढचं मेथड आता आपल्याकडं सॉर्ट मेथड. सॉर्टिंग बेसिकली तुमचा डेटा जो आहे त्याला सॉर्ट करण्यासाठी तुम्ही सॉर्ट मेथडला यूज करा. ठीक आहे, त्याच्यासाठी एक लिस्ट बनवू, नंबरची लिस्ट बनवू, त्याच्यामध्ये डेटा पुट करू आपण. काय अशा पद्धतीने आता मी काय करणार, L1 डॉट सॉर्ट करणार. डायरेक्टली माझी ओरिजिनल लिस्टच काय होणार इथं सॉर्ट होणार. प्रिंट करणार आणि काय प्रिंट करणार मी L1. काय झाली तुमची लिस्ट आता सॉर्ट झाली. आपली लिस्ट कशी होती तुम्ही बघू शकता. असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये त्यांनी लिस्टला काय केलेलं बाय डिफॉल्ट सॉर्ट केलं.
त्याच्यामध्येच अजून एक आहे, जर का तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं असेल तर बाय डिफॉल्ट तुमचं पायथन काय करतोय, असेंडिंग टू डिसेंडिंगमध्ये डेटाला सॉर्ट करतोय. सो जर का तुम्हाला डिसेंडिंग टू असेंडिंगमध्ये जायचं असेल युझिंग सॉर्ट फंक्शनच, सो त्या केसमध्ये एक पॅरामीटर आहे आपल्याकडं रिव्हर्स नावाचं, त्याला यूज करून तुम्ही काय करणार आहे, त्याला डिसेंडिंग टू असेंडिंगमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे कसं, हे बघा L1 डॉट सॉर्ट, त्या सॉर्टच्या आतमध्ये एक पॅरामीटर यूज करायचं आहे रिव्हर्स, आणि त्या पॅरामीटरला सेट करायचं आहे ट्रू म्हणून. हा कोड समजून घ्या. रिव्हर्स इक्वल टू ट्रू काय करायचं आहे, तुम्हाला सेट करायचं आहे. मग पायथन काय करणार, तुमच्यासाठी जो तुमची लिस्ट आहे त्याला डिसेंडिंग टू असेंडिंगमध्ये कन्वर्ट करणार. पहिल्यांदा लिस्ट कशी झाली, असेंडिंग टू डिसेंडिंग. आता आपण लिस्ट कशी सॉर्ट केली, डिसेंडिंग टू असेंडिंग. समजून घ्या. रिव्हर्स इक्वल टू ट्रू सॉर्टमध्येच आहे. जर का तुम्हाला रिव्हर्स इक्वल टू ट्रू सेट नाही करायचे तर असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये तुमची जो डेटा आहे तो प्रिंट होईल. बाय डिफॉल्ट पायथन असेंडिंग टू डिसेंडिंग कन्सेप्टला फॉलो करतो. नेक्स्ट आहे रिव्हर्स मेथड. नेक्स्ट आहे तुमच्यासाठी रिव्हर्स मेथड. रिव्हर्स मेथड तुमच्यासाठी जो डेटा आहे त्याला रिव्हर्स फॉर्ममध्ये काय करणार, घेऊन येणार. म्हणजे की रिव्हर्स फॉर्ममध्ये तुमचा जो डेटा असणार आहे तो प्रिंट होणार. आपण L1 वरती नाही चालू, आपण L वरतीच चालू फक्त, म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग होईल. कसं तुमचं डेटा रिव्हर्स फॉर्ममध्ये प्रिंट झाला. जसं आपण रिव्हर्स स्ट्रिंग केलं होतं तसंच लिस्टला रिव्हर्समध्ये प्रिंट करण्यासाठी, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये प्रिंट करण्यासाठी रिव्हर्स मेथड आपल्याकडे आहे. डायरेक्ट तुमची ओरिजिनल लिस्ट, हे सगळे चेंजेस, हे गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे चेंजेस तुमच्या ओरिजिनल लिस्टवरती चालू आहे. कारण लिस्ट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. तुमची ओरिजिनल लिस्ट काय होती, ही बघा, ही तुमची ओरिजिनल लिस्ट होती. या ओरिजिनल लिस्टला आपण एंडिंगला कशामध्ये घेऊन आलो आहे, आता या फॉर्ममध्ये घेऊन आलो. तुमची लिस्ट तुम्ही जेव्हा क्रिएट केली होती तेव्हा त्याच्यामध्ये डेटा किती प्रेझेंट होते ते बघा एकदा. किती डेटा होते त्याला काउंट करा. आणि आत्ता जी तुमची लिस्ट आहे करंट लिस्ट, ते त्याच्यामध्ये ॲक्च्युअल डेटा कसा आहे आणि कसं रिव्हर्स फॉर्ममध्ये आपण त्याला आता पूर्णपणे काय केलेलं आहे, सेट करून टाकलेलं. हे गोष्ट समजून. आता या लाईन नंतर, आता मी कुठे 177 लाईनवरती, बरोबर. या सेम पायथनच्या फाईलमध्ये मी जेव्हा कुठं पण सपोज थाउजंड्स ऑफ लाईनचा कोड झाला, त्याच्यानंतर जर का मी ते लिस्टला कॉल केला, त्या लिस्टचा डेटा मागितलं, तर डेटा माझ्यासमोर कोणत्या फॉर्ममध्ये येणार, या फॉर्ममध्ये आहे. जशी तुम्ही लिस्ट क्रिएट केली होती त्या फॉर्ममध्ये नाही भेटणार मला डेटा, या फॉर्ममध्ये मला डेटा भेटणार आहे. कारण लिस्ट तुमचा काय म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. तुम्ही लिस्ट जर का तुम्ही लिस्टवरती काही पण ऑपरेशन परफॉर्म करताय, कोणतं पण मेथड अप्लाय करताय, तर डायरेक्ट ओरिजिनल लिस्टला एफेक्ट होतं. ती चेंज होती डायरेक्ट पूर्ण, कारण ती म्युटेबल आहे. आणि म्युटेबल आहे म्हणून तर हे सगळे मेथड्स आहेत त्याच्यामध्ये. ॲड करा, डिलीट करा, इन्सर्ट करा, काही ना काहीतरी डेटा सॉर्टमध्ये ॲक्सेस करा, डेटा सर्च करा, त्याच्यामध्ये जाऊन काउंट करा, त्याला रिव्हर्स फॉर्ममध्ये घेऊन या. वेगवेगळी गोष्ट आपल्याकडं अवेलेबल आहे. एवढेच मेथड्स आहे. मेन मेथड म्हणणार मी या सगळ्यांना, जेवढे मेथड्स मी तुम्हाला लिस्टमध्ये दाखवले. ठीक आहे. या मेथड्सला तुम्ही यूज करणार, नेहमी यूज करणार लिस्टवरती वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी. बाकीचे आपल्याकडं आहे तर फंक्शन्स आहे. मग जसं की एक मॅक्स फंक्शन आहे. मॅक्स फंक्शन आहे जो की तुमच्या डेटामधल्या मॅक्झिमम जो डेटा असणार आहे त्याला प्रिंट करून देणार. म्हणजे की मॅक्स काय करणार, तुमच्यासाठी पूर्ण लिस्टमध्ये जो पण मॅक्झिमम डेटा असेल त्याला प्रिंट करून देणार. जसं की हा डेटा आहे, हा माझा डेटा सेट आहे, किंवा हा डेटा आहे माझा लिस्टमध्ये डेटा प्रेझेंट आहे, बरोबर. तर त्यामध्ये नंबर्स आहे, तर सगळ्यात मॅक्झिमम नंबर कोणता आहे, 656 नंबर आहे. जर का तुम्ही ऑब्झर्व केलं
बरोबर. मॅक्झिमम नंबर कोणता आहे? सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे? 656. आणि सगळ्यात लोएस्ट नंबर कोणता आहे? 5 तुमचं सगळ्यात लोएस्ट आहे. सो जेव्हा मी इथं L1 पास करणार, सो मला मॅक्स नंबरमध्ये काय डेटा आला पाहिजे? 656 आला. सो तुमच्यासाठी तो पूर्ण लिस्टमध्ये स्कॅन करून जो सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट आहे त्याला प्रिंट करतोय. जसं की मीन पण आहे आपल्याकडं. मीन काय करणार? जो स्मॉलेस्ट डेटा आहे त्याला प्रिंट करणार. मीन फंक्शन असते L1, त्याला मेथड्स नाही ज्याला की आपण अप्लाय करणार. फंक्शन आहे, त्या फंक्शनला राईट करा. त्या फंक्शनच्या 2 ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तो डेटा पास करा. आता डेटा कुठं सेव्ह आहे? आपलं व्हेरिएबलमध्ये सेव्ह आहे, L1 व्हेरिएबल. तसंच लेंथ पण आपलं फंक्शन होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. लेंथ पण आपलं फंक्शन होतं. फंक्शन्सला आपण कसं राईट करतो? फंक्शन नेम, त्याचे पॅरेंथेसिस आणि त्या ब्रॅकेट्सच्या आतमध्ये व्हेरिएबलला पास करतो. आणि मेथडला आपण कसं अप्लाय करतो? व्हेरिएबल नेम डॉट मेथड नेम. हा फरक समजा. फंक्शन्स त्या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये व्हेरिएबलला जाऊ देतोय आणि मेथड त्या व्हेरिएबल नेम राईट करून त्याच्यावरती डॉट आणि ते मेथडचं नाव आणि त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये मग ते काय डेटा असेल ते पास करायचं. समजतंय? मॅक्झिमम मिनिमम पण काय तुमचे फंक्शन्स आहे. रन करा, तुम्हाला मॅक्स आणि मीन पण काय भेटणार इथं सापडणार. सेम आपल्याकडं आहे एक सम म्हणून फंक्शन आहे. सम काय करणार? ॲडिशन करणार पूर्ण त्या सगळ्या डेटाची. एक ॲडिशन करणार आणि माझ्यासमोर काय करणार? प्रेझेंट करणार. हे बघा, पहिले काय आलं? मॅक्झिमम डेटा आला 656. मग आलं मिनिमम डेटा 5 आणि मग त्या सगळ्या डेटाची ॲडिशन करून काहीतरी 1101 त्याचं सम येतं सगळ्या डेटाची. एवढं किती डेटा आहे हे सगळं? 50 + 63 काहीतरी सम होईल. परत त्या डेटाचा 85 सोबत सम होईल. मग 12 सोबत प्लस होईल. मग सगळं 45 असं ॲडिशन करत करत आपल्याला काय भेटलेलं आहे? हा आन्सर आहे. एक आहे आपल्याकडं सॉर्टेड फंक्शन. ठीक आहे, एक आहे सॉर्टेड फंक्शन. हा जो फंक्शन आहे ना बेसिकली हा ओरिजिनल लिस्टला एफेक्ट होत नाही. फक्त एवढंच समजा, ओरिजिनल लिस्ट तुमची याच्यामध्ये चेंज होणार नाही. आता जसं की मी इथं मॅक्स आणि मीन अप्लाय करतोय त्या लिस्टवरती, तर माझी काय लिस्टमध्ये फक्त 656 एवढं डेटा राहिलेला आहे का? नाही. त्यांनी काय केलेलं आहे बेसिकली फक्त त्या लिस्टमधून एक डेटा मला काढून दिलेला आहे. कोणता डेटा काढून दिलेला आहे? जो सगळ्यात मॅक्झिमम डेटा आहे. बरोबर ना? सम केलंय म्हणजे काय? त्या लिस्टमधलं सगळं डेटा आता हा डेटा झालेला आहे का? नाही. त्यांनी सम केलं सगळ्या डेटाचं आणि काहीतरी मला फायनल आउटपुट काढून दिलं. सेम तसंच सॉर्टेड फंक्शन आहे. सॉर्ट सारखंच वर्किंग आहे त्याचं पण सॉर्टेड फंक्शन ओरिजिनल लिस्टला सॉर्ट करत नाही. ओरिजिनल लिस्टला सॉर्ट करत नाही. ते फक्त तुम्हाला एक टेम्पररी लिस्ट तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. जसा हा डेटा कसा प्रेझेंट झाला तसंच एक लिस्ट तुमच्यासमोर प्रेझेंट करणार, पण त्या लिस्टमध्ये डेटा सॉर्ट करून प्रेझेंट करणार. पण ती लिस्ट तुमची परमनंटली सेव्ह आहे का? नाही. परमनंटली अफेक्ट झालेली आहे का? नाही. ती टेम्पररी फक्त जोपर्यंत कोडचं एक्झिक्युशन चालू आहे तोपर्यंत त्या लिस्टचं एक्झिस्टन्स. त्याला पण समजा सॉर्टेडला कसं इम्प्लिमेंट करणार मी? परत प्रिंटच्या आतमध्ये मी काय राईट करणार? सॉर्टेड आमचं सॉर्टेड फंक्शनच्या आतमध्ये कुणाला पास करणार? L1ला. तुम्ही बघू शकता परत ती सेम लिस्ट आली, पण आता असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये सॉर्ट होऊन आली. लक्षात. आता ओरिजिनल लिस्ट नाही चेंज झाली माझी. ओरिजिनल लिस्ट जशी आहे तशीच आहे. माझी कशी असणार? माझी ओरिजिनल लिस्ट L1ची या फॉर्ममध्ये येते. जर का मी ह्याच्यानंतर फक्त प्रिंट L1 केलं, फक्त प्रिंट काय केलं? L1 केलं, तर तुम्ही ऑब्झर्व करू शकतात लगेच तुम्हाला 2 वेगवेगळे लिस्ट भेटणार. वरची ही जी लिस्ट असणार आहे ती टेम्पररी असणार आहे आणि ही तुमची जी परमनंट लिस्ट आहे ती तुमच्यासमोर प्रेझेंट असेल. बघा, ही तुमची सॉर्टेड केलेली लिस्ट. आणि जेव्हा मी प्रिंट L1 केलं तेव्हा लिस्ट कशी आली? जशी वरती तुमची ओरिजिनल लिस्ट अफेक्ट झाली होती त्या फॉर्ममध्ये आली. पण सो कन्सेप्ट समजा सॉर्टेड डायरेक्ट ओरिजिनल लिस्टवरती काम नाही करत. फंक्शन्स आहेत ते सगळे, त्या फंक्शन्सला देखील तुम्ही इथं यूज करू शकता.
सॉर्टेड फंक्शनमध्ये डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर का डेटा प्रिंट करायचा असेल, पहिले बाय डिफॉल्ट सॉर्टेड पण काय करतो, असेंडिंग टू डिसेंडिंगच करतो. पण जर का डिसेंडिंग ऑर्डरमध्ये डेटाला प्रिंट करायचा असेल तर त्या केसमध्ये तिथं पण फक्त त्या सॉर्टेडच्या आतमध्येच कॉमा करून तुम्हाला पुट करायचं आहे रिव्हर्स इक्वल टू ट्रू. सेम डेटा तुमचा काय होणार, प्रिंट होणार कोणत्या फॉर्ममध्ये, रिव्हर्स. पण इथं तुमची लिस्ट डायरेक्ट चेंज नाही होत्या, इथं लिस्टचा ॲक्सेसच नाही, हा तुमच्यासाठी टेम्पररी डेटा आहे. हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. सॉर्टेड फंक्शन ओरिजिनल लिस्टला अफेक्ट करत नाही. असं समजा की ओरिजिनल लिस्टला तो हातच लावत नाही, त्या ओरिजिनल लिस्टमधलं फक्त डेटाला जो घेतोय, फक्त डेटाला घेतोय, त्याला सॉर्ट करतोय आणि एक नवीन लिस्ट तुम्हाला रिटर्न करतोय. एक नवीन लिस्टच तुम्हाला काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. त्या ओरिजिनल लिस्टला तो हात लावत नाही, त्याच्यामध्ये चेंजेस नाही करत. तो काय करतो, एक नवीन लिस्ट बनवतो, फक्त डेटा ओरिजिनल लिस्टमधून घेतो आणि त्या डेटाला काय सॉर्ट करायचं त्या ज्या फॉर्ममध्ये ठेवायचं त्या फॉर्ममध्ये ठेवतो आणि एक नवीन लिस्ट तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. बरोबर. बेसिकली सॉर्टेड फंक्शन नवीन लिस्ट रिटर्न करतो आणि सॉर्ट फंक्शन, नुसतं सॉर्ट फंक्शन डायरेक्टली ओरिजिनल लिस्टला चेंज करून रिटर्न करतो. सो असे फंक्शन्स आहे, एक एक करून अंडरस्टँड करा प्रॉपर वेमध्ये. शेवटचं लास्ट क्लिअर मेथड. काय आता मेथड आहे, फंक्शन नाही आहे, क्लिअर मेथड आहे. जर का मी क्लिअर मेथडला अप्लाय केलं तर काय होतं माहिती आहे, सगळं डेटा तुमचं क्लिअर होऊन जातो, म्हणजे सगळं डेटा एक सोबत तुमचं डिलीट होऊन जातो. आता मी जेव्हा प्रिंट एल करणार तर माझ्यासमोर असणार एक एम्प्टी लिस्ट, कारण सगळं डेटा पायथननी काय केलं, डिलीट करून टाकलं. तेव्हा आपण एक एल नावाची इथं लिस्ट बनवली होती वरती, कुठं बनवली होती, इथं कुठं तरी बघा एक लिस्ट बनवली होती जे भरलेला डेटा होता त्याच्यामध्ये सगळं. आणि जेव्हा आपण सगळे मेथड शिकून गेलो तेव्हा आपण त्या लिस्टला काय केलं, क्लिअर करून टाकलो, म्हणजे सगळं डेटाला डिलीट करून टाकलं. क्लिअर मेथड जेव्हा पण तुम्ही वापरणार तेव्हा असं समजा सगळं डेटा तुमचा एक सोबत उडून जाणार. तुमची लिस्ट डिलीट नाही होत, लिस्टच्या आतमधला डेटा डिलीट होता क्लिअर मेथड. हा कन्सेप्ट समजा. लिस्ट आहे तुमची, तुम्ही लिस्टला प्रिंट केलं बघा, एल व्हेरिएबलला प्रिंट केलं, त्याच्या आतमध्ये लिस्ट आहे, पण ती लिस्ट कोणती आहे, एम्प्टी लिस्ट, त्याच्या आतमध्ये डेटा नाही. क्लिअर मेथड फक्त डेटाला रिमूव्ह करतो, लिस्टला नाही. तुम्हाला जर का पूर्ण लिस्ट पण उडून द्यायची असेल तर मग आहे आपल्याकडं डेल कीवर्ड, एक आहे डेल कीवर्ड. हा पूर्णपणे जी लिस्ट आहे ते पायथनच्या मेमरीमधूनच काय करून टाकणार, डिलीट करून टाकणार. नुसतं लिहायचं आहे डेल, कोणत्या याच्यामध्ये प्रेझेंट आहे, लिस्ट एल व्हेरिएबलमध्ये प्रेझेंट आहे. सो एल व्हेरिएबलला इथं पुट करा आणि सोडून द्या. आता इथून पुढं कुठं पण जर का मी प्रिंट एल म्हटलं तर काय येणार मला, एरर आहे ना, नेम एल इज नॉट डिफाइंड, कारण डेलनी काय केलं, पूर्ण लिस्ट. असं पण आपल्याकडे कीवर्ड आहे. बेसिकली हा व्हेरिएबलला डिलीट करून टाकतो. व्हेरिएबल डिलीट म्हणजे की तुमचा डेटा पण डिलीट. त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये डेटा होता ना, सगळं खेळ एल व्हेरिएबलचं होतं, एल व्हेरिएबलच्या आतमध्ये डेटा होता. सो त्यांनी बेसिकली व्हेरिएबलला डिलीट करून टाकलं, म्हणजे तुमचं सगळं डेटा पण काय झाला, डिलीट झाला.
झालं इथपर्यंत? नेक्स्ट ऑपरेशन आहे आता लिस्टवरती कन्कॅटिनेशन. परत एकदा लिस्ट कन्कॅटिनेशन. बरोबर. चल, लिस्ट कन्कॅटिनेशन कसं परफॉर्म करतो आपण? कन्कॅटिनेशन कोणत्या ऑपरेटरच्या मदतीने करणार? स्ट्रिंग मध्ये आपण कोणत्या ऑपरेटरला यूज केलं होतं? बोला पटकन. प्लस ऑपरेटर. प्लस ऑपरेटरच्या मदतीने आपण काय करणार? लिस्ट कन्कॅटिनेशन करणार. द्या लक्ष. आता लिस्ट बनवत आहे, सिंपल ठेवू आपण आता एकदम. 10, 20 आणि 30. अजून एक लिस्ट बनवत आहे L2. त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर करणार मी आता? 40, 50, 60. आणि एक L3 नावाची लिस्ट बनवत आहे. त्याच्यामध्ये मी काय ठेवणार आहे आता? 70, 80, 90. अशी 3 वेगवेगळे लिस्ट आहे माझी. सॉरी, इथं काय येणार? L3 येणार. 3 वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये पण. पहिला व्हेरिएबल आहे L1, दुसरं L2, तिसरं L3. 3 वेगवेगळे लिस्ट आहे. कसं आता कन्कॅटिनेशन होणार? प्रिंट करणार मी. काय प्रिंट करणार? L1 प्लस L2 प्लस L3. चेक करू. आता लिस्ट कन्कॅटिनेशनचा अर्थ काय? बेसिकली की तुमचे 3 वेगवेगळे लिस्ट आहे. कन्कॅटिनेशनचा अर्थ काय? जॉईन करणं. बरोबर, जॉईन करणं. एक 3 वेगवेगळे लिस्ट आहे, त्या 3 वेगवेगळ्या लिस्टचं सगळं डेटाला एका सिंगल लिस्टमध्ये काय करायचं? पुट करायचं. तेच असतं कन्कॅटिनेशन. आली तुमची एक सिंगल लिस्ट, त्या एका सिंगल लिस्टमध्ये तिन्ही लिस्टचं सगळं डेटा आहेच ना? चेक करू शकतात तुम्ही. पहिल्या लिस्टचा डेटा आहे, सेकंड लिस्टचा पण असेल आणि थर्ड लिस्टचा पण असेल. सो कन्कॅटिनेशनचा अर्थच तो असतोय की लिस्टला जॉईन करणं, डिफरंट लिस्टला जॉईन करणं. म्हणजे डिफरंट लिस्टचं, वेगवेगळ्या लिस्टचं जेवढं पण डेटा आहे त्याला सगळं डेटाला एका लिस्टमध्ये पुट करणं. आणि कन्कॅटिनेशन आपण कोणत्या सिम्बॉलनी परफॉर्म करतो? प्लस सिम्बॉल. असं नका समजा इथं डेटाची ॲडिशन होणार आहे. तुमचा डेटा फक्त एकत्र होतोय, जॉईन होतोय, सगळं ॲडिशन नाही होते. आता जसं लिस्ट कन्कॅटिनेशन आहे त्याच कन्सेप्टला पायथनमध्ये लिस्ट जॉईनिंग पण म्हटलं गेलेलं. लिस्ट जॉईन, जसं की लिस्ट जॉईनिंग. तुम्ही या कन्सेप्टला लिस्ट कन्कॅटिनेशन पण म्हणू शकतात, लिस्ट जॉईनिंग पण म्हणू शकतात. लक्षात येतोय? सो लिस्ट कन्कॅटिनेशनचं किंवा लिस्ट जॉईनिंगचं हा पहिलं मेथड होतं. हा तुमचं पहिलं मेथड होतं. मेथड 1 बाय युजिंग प्लस ऑपरेटर असं समजा. सेम लिस्ट कन्कॅटिनेशनचं किंवा लिस्ट जॉईनिंगचं म्हणणार मी आता, कन्कॅटिनेशन नाही म्हणणार. लिस्ट जॉईनिंगचं मेथड नंबर 2 आहे. मेथड नंबर 2 आहे तुमचं एक्सटेंड मेथड. मेथड नंबर 2 आहे तुमचं एक्सटेंड मेथड. आता नीट लक्ष द्यायचं आहे, एक्सटेंड मेथडचं वर्किंग कशा पद्धतीने चालतं. हां, एक्सटेंड मेथडचं वर्किंग कशा पद्धतीने चालणार आहे? एक्सटेंड मेथड बेसिकली तुमच्याकडे किती लिस्ट आहे? इथं 3 लिस्ट आहे. तर कोणत्या तरी एका लिस्टमध्ये आपण सगळं जो राहिलेला 2 लिस्टचा डेटा आहे ना, तो कोणत्या तरी एका लिस्टमध्ये काय करणार? आपण पुट करणार. कन्सेप्ट समजा काय करतोय मी L1 मध्ये. मी काय म्हणतोय? आपण लिस्ट जॉईनिंगचा अर्थ काय बेसिकली की मल्टिपल लिस्टला एका सिंगल लिस्टमध्ये घेऊन या. लिस्ट जॉईनिंगचा अर्थ काय? तुमच्याकडे व्हेरियस लिस्ट आहे, मल्टिपल लिस्ट अवेलेबल आहे. काय? त्या सगळ्या लिस्टचा डेटा कोणत्या तरी एका लिस्टमध्ये काय करा? तुम्ही घेऊन या. सो आपण काय करतोय आता? L1 डॉट काय करणार मी? एक्सटेंड करणार आणि त्या एक्सटेंडच्या आतमध्ये काय पुट करणार मी? L2. कन्सेप्ट समजतोय? काय पुट करणार मी? L2. आणि जेव्हा मी प्रिंट
L1 करणार. सो 2 लिस्ट माझे इथं काय झाले, जॉईन झाले सक्सेसफुल. 2 लिस्टचा डेटा एका लिस्टमध्ये काय झालेलं आहे, कन्वर्ट झालेलं आहे. सो याच कन्सेप्टला आपण म्हणतो जॉईनिंग, लिस्ट जॉईनिंग मेथड किंवा लिस्ट जॉईनिंग कन्सेप्ट. हे बघा आता कसं तुमचं 2 लिस्टचा डेटा एकत्र झाला. सेम त्याच्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या लिस्टचा पण डेटा जॉईन करायचा आहे. त्या केसमध्ये तुम्ही काय करणार इथं, L1 डॉट एक्सटेंड L3 बरोबर. त्याच्यामध्ये आता कोणता डेटा जॉईन होईल, सगळ्यात पहिले L1 मध्ये डेटा कोणता जॉईन झाला, L2 लिस्टचं. त्याच्यानंतर L1 मध्ये कोणता डेटा जॉईन झाला, L3 लिस्टचं. आता तुम्ही प्रिंट L1 करताय म्हणजे की काय होतंय, तुमचं सक्सेसफुली इथं डेटा जॉईन होतं. सो बघू शकता आपण पहिल्यांदा प्लस ऑपरेटरचा यूज करून तिन्ही पण लिस्ट जॉईन केले. आता आपण एक्सटेंड मेथडचा यूज करून तिन्ही पण लिस्ट काय केलेले, एका सिंगल लिस्टमध्ये घेऊन आलेले. पण इथं कोणत्या सिंगल लिस्टमध्ये घेऊन आलोय, L1 मध्ये घेऊन आलोय. सेम तुम्ही L2 मध्ये पण घेऊन येऊ शकता, L3 मध्ये पण घेऊन येऊ शकता. हा झाली तुमची सेकंड मेथड. आणि एक लास्ट मेथड आहे अजून एक, अपेंड मेथड. तुम्ही मेथड नंबर 3 ला सुद्धा यूज करू शकतात बाय युजिंग कोणती मेथड, अपेंड मेथड. एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, सांगू शकतात तुम्ही अपेंड मेथडचं यूज करून आपण कशा पद्धतीने लिस्टला एकत्र आणू शकतो. कारण अपेंड मेथडमध्ये सिंगल डेटाच अलाउड असतो, एक पेक्षा जास्त डेटा अलाउड नाही. कन्सेप्ट लक्षात घ्या. चला ह्याला कोडला मी स्किप करतोय फक्त तुम्हाला समजण्यासाठी. काय करतोय, L1 डॉट काय करणार मी, अपेंड करणार. अपेंडमध्ये चला सगळ्यात पहिले पुट करतोय L2, कोडला रन करतोय, चेक करा आउटपुट. प्रिंटच नाही केला. लिस्टमध्ये लिस्ट फॉर्म झाली असेल तुमची, येते का, बघितलं. हां आली. पण मला असं नको आहे ना लिस्टमध्ये लिस्ट. आपला डेटा इथं कसा आला होता बघा ना, कसं एकच लिस्टमध्ये सिंगल लिस्ट होती, त्या सिंगल लिस्टमध्ये सगळा डेटा होता बरोबर. सो अपेंडचं तर मी असं डायरेक्टली यूज नाही करू शकत. मग काय करायला पाहिजे जेणेकरून माझी एकच लिस्ट होईल. काय कन्सेप्ट, काय करू शकतो मी इथं. चला हे माझे काय L1 L2 L3 लिस्ट आहे बरोबर. काय करणार मी आता, मी डायरेक्टली L1 डॉट अपेंड L2 तर नाही करू शकतो. मग मला काय करावं लागेल, एक फॉर लूप चालू करावं लागेल. कुणावरती चालू करणार मी, L2 वरती चालू करणार. L2 वरती मी काय करणार, माझं फॉर लूप फिरवणार. आणि आता मी काय करणार, L1 डॉट अपेंड करणार आणि त्या अपेंडच्या आतमध्ये पुट करून देणार आहे. कन्सेप्ट समजतोय. L1 काय तुमचं 10 20 30, त्या L1च्या लिस्टमध्येच मला काय करायचं आहे 40 50 60 पण ॲड करायचं आहे.
मला L1च्या लिस्टमध्येच काय करायचं आहे, 40, 50, 60 देखील काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. सो त्या केसमध्ये मी काय करतोय, एक फॉर लूप चालवतोय. कोणावरती चालवतोय, L2 वरती चालवतोय. कसं चालणार फॉर लूप, सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे माझं लिस्ट. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पायथनमध्ये फॉर लूपमध्ये इंच्या नंतर कोण पाहिजे, सिक्वेन्शियल डेटा टाईप पाहिजे. सो सिक्वेन्शियल डेटा आहे तुमचं लिस्ट, एक एक डेटावरती तुमचं फॉर लूप फिरणार. सगळ्यात पहिले कोणत्या डेटावरती फिरणार, L2 वरती. L2 मध्ये काय लिस्ट आहे, लिस्टमध्ये डेटा आहे तुमचं 40, 50, 60. तर सगळ्यात पहिले तुमचं फॉर लूप कोणत्या डेटावरती फिरणार, 40 वरती. ते 40ला घेऊन कुठं स्टोअर करणार, आय मध्ये. मग खाली जाणार, L1 डॉट अपेंड केलंय, बरोबर. आपण अपेंडचं स्टेटमेंट लर्न केलेलं आहे ना, एक सिंगल डेटा तो कुठे ऍड करतो, एंडिंगला जाऊन ऍड करतो लिस्टमध्ये. तर कोणत्या लिस्टमध्ये जाऊन ऍड करणार, L1 लिस्टमध्ये जाऊन ऍड करणार. L1ची लिस्ट कुठे आहे, इथं. त्या लिस्टमध्ये एंडिंगला जाऊन तो कोणता डेटा ऍड करणार, पहिल्यांदा 40. मग 40 ऍड झाल्यानंतर परत तो बाहेर निघणार. मग कोणत्या डेटाकडे जाणार तो, 50ला घेणार. तसं सेम प्रोसेस अपेंड करणार. 60ला घेणार, सेम प्रोसेस परत एकदा काय करणार, अपेंड करणार. सो आता L1 मध्ये एक एक करून डेटा जातोय, बरोबर ना, एक एक करून डेटा जातोय. तर एक लिस्ट नाही क्रिएट होणार त्याच्या आतमध्ये जशी इथं क्रिएट झाली. आता सिंगल सिंगल डेटा तुमचं स्टोअर होईल. कन्सेप्ट समजतोय. सो जेव्हा मी इथं प्रिंट काय करणार, L1 करणार, आला आता 10, 20, 30, 40, 50, 60. कन्सेप्ट समजतोय. सो ही पण मेथड आहे दोन लिस्टला जॉईन करण्यासाठी. अपेंड मेथडचं यूज करून देखील तुम्ही लिस्टला जॉईन करू शकता. पण त्या अपेंड मेथडला डायरेक्टली नका यूज करू, कारण तो एक सिंगल डेटाला स्टोअर करू शकतो. सो त्या केसमध्ये तुम्हाला फॉर लूपला यूज करून तो सिंगल डेटाला स्टोअर करावा लागेल. एक्सटेंड मेथड एकपेक्षा जास्त डेटा स्टोअर करू शकतो, तसं त्याचा कन्सेप्ट आहे एंडिंगला. सो डायरेक्टली तुम्ही एक्सटेंड मेथडचं यूज करू शकता, किंवा डायरेक्टली मग तुम्ही काय यूज करा, प्लस ऑपरेटरचं यूज करून सगळ्यात सोपं सगळ्या लिस्टला काय करा, जॉईन करा किंवा कन्कॅटिनेट करा, काय पण करा. सो असे 3 वेगवेगळे आपल्याकडे काय मेथड्स अवेलेबल आहे. अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे. म्हणजे लिस्टवरती फॉर लूप फिरू शकतो असं मी म्हणू शकतो. लिस्टवरती पण फॉर लूप चालतोय बघा. आता तुमचं काम आहे, पुढचे कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. आता लिस्टमध्ये रिपिटेशन, लिस्टमध्ये मेंबरशिप ऑपरेटर आणि लिस्टवरती फॉर लूप आणि वाईल लूपला इम्प्लिमेंट करणं. जमलं. फॉर लूपच फक्त इम्प्लिमेंट करा, कारण मी फक्त फॉर लूप दाखवलं, वाईल लूप नाही केलं तरी चालेल. वाईल लूप मी दाखवतो तुम्हाला. किंवा जसं आपण स्ट्रिंगवरती वाईल लूप केलं होतं, सेम लिस्टवरती पण त्याच पद्धतीने इम्प्लिमेंट होणार. सो जर काय करायची इच्छा असेल तर करा इम्प्लिमेंट. प्रेझेंटी ऑन करतो मी. तोपर्यंत तुम्ही रिपिटेशन, मेंबरशिप ऑपरेटर आणि फॉर लूप आणि जमलं तर वाईल लूप देखील तुम्ही इम्प्लिमेंट करून मला कोड द्या. काय पण तुम्ही तुमच्या मनाने लिस्ट घ्या, त्याच्यावरती काय रिपिटेशन ऑपरेटर कसा लावायचं आहे बघा. रिपिटेशन ऑपरेटर काय असतो ते स्ट्रिंगमध्ये जाऊन पाहिजे तर चेक करून घ्या, लक्षात नसेल तर. हां, सेम तसंच वर्किंग लिस्टमध्ये पण होणार आहे. परत मेंबरशिप ऑपरेटर पण स्ट्रिंगमध्ये आपण कसं यूज केलं होतं ते पण तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि फॉर लूपला पण आत्ता तर एक दाखवलं आहे, दुसरं तुम्हाला काहीतरी नवीन दाखवा. फॉर लूपमध्ये डेटा प्रिंट करून दाखवा, लिस्टमधलं सगळं डेटाचा ॲक्सेस घेऊन दाखवा. आणि वाईल लूप पण जमलं तर करा. पण पहिले जॉईनिंग, लिस्ट जॉईनिंगचे तिन्ही पण मेथड्स नोट डाऊन करा. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आणि वरचे सगळे मेथड्स पण व्यवस्थितपणे समजून. करा. मीटिंग लेफ्ट करायची नाही प्रेझेंटी लावल्यानंतर. प्रेझेंटी ऑन करतोय मी, प्रेझेंटी लावा पण कोड देऊन जा मला.
ठीक, लिस्ट रिपिटेशनचा कोड आलाय, बघून घ्या. सगळ्यांनी इम्प्लिमेंट करायचं आहे, म्हणजे मी सगळ्यांची प्रेझेंटी परत काढून टाकेल तिथून. तुमचाच कोड आहे आता, लिस्ट रिपिटेशन. लिस्ट रिपिटेशन बघून घ्या, समजून घ्या. डेटा तुमचं काय होणार, फक्त रिपीट होणार, त्या सेम लिस्टमध्ये रिपीट होणार आहे डेटा. डेटा जो तुमचा आहे लिस्ट रिपिटेशनचा, तो सेम डेटा त्याच लिस्टमध्ये तुमचा काय होत राहणार, रिपीट होत राहणार. 3 वेळेस इथं रिपीट केलंय, सो 10, 20, 30 काय झालंय, किती वेळ प्रेझेंट झालं इथं, 3 वेळेस काय झालंय, तुमचं सेम लिस्टमध्ये प्रेझेंट झालं. पुढं आहे मेंबरशिप. या पटपट, काय किती टाइम लागते त्याला, 1-1 मिनिटाचे तर कोड आहे ते सगळे. मेंबरशिप ऑपरेटर, चला संदेशनी मेंबरशिप ऑपरेटरचं कोड दिलंय, सायलीने पण मेंबरशिप ऑपरेटरचं कोड दिलंय. मेंबरशिप ऑपरेटर्स तुमचे इन आणि नॉट इन चेक करा, डेटा प्रेझेंट आहे का नाही आहे, आणि ट्रू आणि फॉल्स मध्ये आउटपुटला बघून घ्या. जर का डेटा प्रेझेंट असेल तर ट्रू, प्रेझेंट नसेल तर फॉल्स. चला घ्या पुढचं, फॉर लूप बोला आता कसं काम. काहीतरी कोड घ्या, काहीतरी बनवा. सगळं डेटा एका लाईन मध्ये प्रिंट करून द्या, चला मला. हा, जर का तुम्ही सगळं डेटा एका लाईन मध्ये प्रिंट करताच आहे, सो जो सगळं डेटा प्रिंट होईल माझ्यासाठी त्याला, ठीक आहे चला सगळं डेटाच प्रिंट करा नुसतं. ठीक आहे. सुयशनी बघा 10, 20, 30, 40, 50चं सेट घेतलंय, लूप चालवलाय प्रत्येक डेटावरती आणि एंड केलंय, एंड पॅरामीटरला यूज केलंय. बरं चला, काय होईल या एंड पॅरामीटरचं, या एंड पॅरामीटरचं काय होईल. नेक्स्ट लाइन जे असेल ते ऍड करत असतो. नेक्स्ट लाइन असेल हां ते ऍड करत वरच्या ह्याच्यामध्ये ऍड करणार. ओके, म्हणजे कसं येईल डेटा 20, 20, 30, 40, 50 सगळा एका लाईन मध्ये, मध्ये स्पेस का आली. स्पेस एंड पॅरामीटर मध्ये इथं स्पेस दिलेलं आहे ना तुम्ही. दिलेलं आहे. बरं, लक्षात आहे म्हणजे कन्सेप्ट. ठीक, चल वाईट लूप जमत असेल तर वाईट लूप करा,
तर बघा मी कसं वाईल लूपचं मी दाखवतो. Equal to 0 while I less than. Okay, वाह. चलो वाईल लूपचं पण कोड आपल्याला भेटलेलं आहे. उद्याने शिकवणार आहे ही गोष्ट तुम्हाला, पहिलं सांगून ठेवते मी. चल बघून घ्या वाईल लूप कसं सेट केलं आहे आणि कसा डेटा तुमचा प्रिंट होतोय एका लाईनमध्ये किंवा सेम लाईनमध्ये. अच्छा, इथे एंड पॅरामीटरमुळे झाला तो. एंड पॅरामीटरमुळे ते कन्सेप्ट झालं. ठीक आहे, चला आपण समजून घ्या. कसं डेटा तुमचं एलमध्ये काय स्टोर आहे, तुमचं 10, 20, 30 स्टोर आहे. त्या 10, 20, 30ला तुम्ही कसं एका लाईनमध्ये ॲक्सेस घेतलेलं. पहिले पॅरामीटर एक व्हेरिएबल बनवलं, जसं आपलं वाईल लूपचं सिंटॅक्स होतं जे आपण शिकलेलं. I equal to 0. मग while I less than लेंथ ऑफ एल काय तर सेट केलं, कारण लेंथ ऑफ एल किती भेटणार तुम्हाला, 3 भेटणार. आणि I लेस देन 3 आपण काय करतोय म्हणजे बेसिकली इथं सेट करतोय. सो 0 लेस देन 3 आहे का नाही हा चेक केलं. खाली गेलो, प्रिंट एल मधलं पहिलं डेटाला आपण काय केलं, आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट केलं. हा काय इंडेक्सिंग स्लायसिंगचाच कन्सेप्ट झाला नाही तर, कारण तुम्हाला स्ट्रिंगमध्ये पण दाखवलं होतं. स्ट्रिंगमध्ये जर का डेटाचा ॲक्सेस घ्यायचा आहे तर इंडेक्सिंग स्लायसिंगचाच वापर करून तुम्हाला वाईल लूप थ्रू घ्यावा लागेल. फॉर लूपमध्ये तुम्ही डायरेक्टली चालू शकतात कोणत्या पण डेटावरती, पण वाईल लूपमध्ये जर का तुम्हाला स्ट्रिंग डेटाचं, लिस्ट डेटाचा ॲक्सेस घ्यायचा असेल तर इंडेक्सिंग स्लायसिंग हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. वाईल लूपमध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण ते सिक्वेन्शियल डेटा टाईपवरती चालणार तेव्हा तो कशा पद्धतीने इंडेक्सिंग आणि स्लायसिंगच्या मदतीनेच तुम्ही त्याच्यावरती ऑपरेट करू शकता. आयची व्हॅल्यू अपडेट करा. इथं लेंथ ऑफ एल घेऊन तुम्ही काय करताय, बेसिकली पहिलेच लेंथ कॅल्क्युलेट करताय. जर का लेंथ फंक्शनचं यूज नाही केलं तर लिस्टमध्ये जाऊन मॅन्युअली डेटा कॅल्क्युलेट करत बसावं लागेल. 1, 2, 3 असं काउंट करत बसावं लागेल. त्याच्यापेक्षा पायथनच तुमच्यासाठी तो डेटा पण कॅल्क्युलेट कर. बेसिकली वाईल लूप तुमचं किती वेळ फिरला पाहिजे, जेवढं त्याच्यामध्ये डेटा प्रेझेंट आहे लिस्टमध्ये तेवढ्या वेळेस फिरला पाहिजे ना. सो लेंथ तिथं सेट करा, तेवढ्या वेळेसच तुमचा वाईल लूप काय करणार आहे, फिरणार आहे त्या डेटावरती. फक्त आयची व्हॅल्यू 1 नका सेट करू. आयची व्हॅल्यू 1 सेट केली तर मग गेले, कारण इंडेक्सिंग पण 0 पासून चालू होती. सगळे कन्सेप्ट बघून तुम्हाला वाईल लूपला सेट करायचं आहे. परत आयची व्हॅल्यू स्टार्ट केल्यानंतर एंड पण झाली पाहिजे. रामने काहीतरी वेगळंच इम्प्लिमेंट केलं, हे पण बघून घ्या. हे पण चांगलं कन्सेप्ट आहे. त्यांनी एम्प्टी लिस्ट बनवली, त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये त्यांनी डेटा अपेंड केलेला आहे आणि मग तुमच्या समोर प्रिंट केलेलं आहे. हा पण कन्सेप्ट समजण्यासारखं आहे. बघा, कोडला कॉपी करा सगळ्या जणांनी आणि चेक करा कशा पद्धतीने त्यांनी कोड लिहिलेलं आहे. पहिले एक लिस्ट बनवली, मग एक एम्प्टी लिस्ट बनवली, मग त्या लिस्टवरती तो लूप, प्रत्येक डेटावरती तुमचा लूप चालतोय आणि प्रत्येक डेटावरती जेव्हा तुमचा लूप चालणार त्या डेटाला त्यांनी स्टोअर केलंय. कशामध्ये स्टोअर केलंय, एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये. तो एक एक करून डेटा पुट करत चाललाय, म्हणजे तुम्हाला एक नवीन लिस्ट भेटती. लक्षात येतोय का, एक नवीन लिस्टच भेटली तुम्हाला. पण त्यांची नवीन लिस्ट भेटली आहे, ती नवीन लिस्ट इनिशियल कशी होती, पूर्ण एम्प्टी होती, बरोबर ना. पूर्ण एम्प्टी होती ना ती लिस्ट. तुम्ही त्याला भरलंय, काही ना काहीतरी त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करून त्याला भरलेलं आहे तुम्ही.
हां, ठीक आहे. चला बाकीचे मेंबर्स एक तर कोड द्या, काहीतरी नवीन असेल तुमच्याकडं तर ते शेअर करा. ठीक आहे, मी तुमचेच कोड घेतोय आणि इथं पुट करतोय. लिस्ट लागेल त्याच्यासाठी वेगवेगळी. चल काय करता, दाखवतोय. चल लेक्चर एंड करतो.